अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीमधील प्रभाग क्रमांक 5 मधील ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड केल्याचा शिवसैनिकांनी आरोप केलाय। निवडणूक अधिकारी, पोलीस, शिंदे गटाचे पदाधिकारी आता घटनास्थळी दाखल झाल्याची देखील माहिती समोर येते। या घडीची एक मोठी बातमी आपण पाहतोय। अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीमधील प्रभाग क्रमांक 5 मधील ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाली आहे आणि छेडछाड करण्यात आली आहे असा शिवसैनिकांचा आरोप आहे। त्यामुळे आता निवडणूक अधिकारी, पोलीस, शिंदे गटाचे पदाधिकारी देखील आता घटनास्थळी दाखल झाल्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये आता काहीच तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। शिवसैनिकांनी या मशीनमध्ये छेडछाड केल्याचा आरोप केल्यानंतर आता पोलीस घटनास्थळी दाखल झाले। अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये हा सगळा छेडछाड झाल्याचा आरोप करण्यात आलाय। चंद्रशेखर भुयार आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। चंद्रशेखर, नेमकं काय घडलेलं आहे, सध्याचे काय अपडेट्स आहेत? आज संध्याकाळच्या सुमारास ज्या ईव्हीएम मशीन आहेत त्या ईव्हीएम मशीनमध्ये जो भाजपचे जे काही उमेदवार आहेत त्याचे भाऊ हा त्या निवडणूक जे केंद्र आहे तिथे आला होता आणि त्या ईव्हीएम मशीनमध्ये त्यांनी छेडछाड केली असा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला। त्याच्यानंतर प्रचंड गोंधळ इथे उडाला होता। त्यानंतर सर्व जे शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत ते घटनास्थळी पोहोचले। त्यांनी त्यांच्यासमोर आरोने कबूल केले की जो अधिकारी आहे त्याने काही चूक केली असेल तर आम्ही त्याला बदलू आणि ज्या काही 6 मशीन आहेत या 6 मशीन पुन्हा या शिवसेना पदाधिकारी आहेत त्यांच्यासमोर सील करण्यात आलेल्या आहेत आणि उद्या सकाळी या ज्या मशीन आहेत या दोन्ही उमेदवारांसोबत पुन्हा उघडण्यात येणार आहे असं आश्वासन या निवडणूक अधिकाऱ्यांनी या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिलं आहे। चंद्रशेखर, निवडणूक अधिकारी असतील, पोलीस आहेत, त्यानंतर शिंदे गटाचे काही पदाधिकारी आहेत ते देखील आता घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती आहे। हो, दोन्ही म्हणजे शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत ते घटनास्थळी दाखल झाले आहेत। त्यांचा आरोप आहे की ही जी ईव्हीएम मशीन आहे त्याच्यामध्ये काही मतदान केलं आहे का असा आरोप त्यांचा होता। मात्र जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांनी या मशीन पुन्हा या पदाधिकाऱ्यांना दाखवलेल्या आहेत आणि या ज्या मशीन आहेत या पुन्हा सील करण्यात आलेल्या आहेत आणि आता या ज्या 6 मशीन आहेत या 6 मशीन उद्या सकाळी पुन्हा उघडण्यात येणार आहे। मात्र जे काही शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की संबंधित अधिकारी आहे त्याला सस्पेंड करण्यात यावं, तसंच ज्या मशीन नवीन मशीन आणण्यात याव्यात अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। मात्र आता हे ज्या 6 मशीन आहेत या दोन्ही कार्यकर्त्यांसोबत सील करण्यात आलेल्या आहेत। निश्चितच धन्यवाद चंद्रशेखर या सविस्तर माहितीसाठी।